हाय हॅलो नमस्कार. चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. आजची ब्लॉगची सुरुवात तर मी टेरेसपासूनच केली. वरतीच होते, वरतीच कामाची सुरुवात पण झाली आहे. म्हटलं चला रुटीन पण तुमच्यासोबत शेअर करावा आणि उद्या मला जायचं आहे गावी, म्हणून हे सगळं काही करून मी जाते. जेवढे डाळी वगैरे होते ना किंवा गहू ज्वारी बाजरी हे जे काही माझ्याकडे कडधान्य होते ना ते सगळे मला व्यवस्थित वाळू घालायचे होते. आता मला ना 8 दिवस पण लागू शकतात किंवा 15 दिवस पण लागू शकतात किंवा 1 महिना पण लागू शकतो. इतके दिवस मी गावी राहू शकते असं वाटतं मला. राजवीरला पण सुट्टी आहे आणि त्याची पण ड्युटी दुसऱ्या ठिकाणी लावली तर ते पण तिकडे जाणार आहे. तर मग मला पण गावी जायचंय आणि त्यानं माझ्या समोर आहे ना 2 ऑप्शन ठेवले होते. एक तर माझ्यासोबत चाल, नाही तर मग तुला गावी जायचं तर तू गावी जा. आता मला दोन्हीपैकी ना जरा बरं गावाकडे जाणंच शक्य वाटलं. कसं नवीन ठिकाणी गेल्यावर आपल्याला मॅच व्हायला थोडंसं वेळ लागतं आणि एका महिन्यासाठी आपण तिकडे जाणार परत रिटर्न येणार ते मला जमणार नव्हतं. आणि तसं पण बघूया आता पुढे मी जर गेले तर नक्कीच तुमच्यासोबत पण शेअर करेल किंवा कुठं जाणार आहे ते पण तुम्हाला मी नक्कीच दाखवेल. त्याचं म्हणणं आहे की थोडे दिवस तुला गावी राहायचं होतं तर तू राहू शकते, त्याच्यानंतर आपण तिकडे जाऊया. तर बघूया आता गेले तर नक्कीच मी तुमच्यासोबत सगळं काही शेअर करेल. तर इथे ना जे काही कडधान्य वगैरे मला वाळू घालायचे होते, डाळी वगैरे ते सगळे वाळू घातल्या आणि त्याच्यानंतर आहे ना मला ना जे काही कामं होते ना ते करून घ्यायचे होते. आता एका महिन्यासाठी जर गावी जात असेल मी तर सगळं आवरूनच जावं लागतं. आता आपल्या बायकांचं कसं आहे, पूर्ण नेटकं आपलं घर राहिलं तरच आपण घराच्या बाहेर पाय ठेवतो. माझ्यासोबत तर नेहमी असं होतंय की सगळे वस्तू माझ्या तिथल्या तिथंच पाहिजे, मला सगळं व्यवस्थितच पाहिजे, सगळं स्वच्छच पाहिजे. हे सगळ्या गोष्टी झाल्याशिवाय मी काही कुठं जात नाही. आता ही मॅट माझी बाल्कनीमध्ये राहते, तुम्ही नेहमी बघत असेल. पण मला काय वाटतं आता जर मी तिथंच ठेवली ना तर ऊन तर आहेच, उन्हानं ते खराब होतेच, पण अजून पाखरं पण खराब करणार. पाखरं सारखं इकडे येत असतात आणि मग ते पाखरानं खराब केल्यावर मला नंतर किती त्रास होईल धुयाला. गावाकडून आल्यावर हे कामं मला करायचेच होते. त्याच्या अगोदर म्हटलं सगळं काही व्यवस्थित ठेवून जाते, जेणेकरून तिथे आल्यावर मला जास्त त्रास होणार नाही किंवा सगळं माझं घर नेमणटकं राहणार. आणि ही मॅट मी धुवून व्यवस्थित आता घडी मारून ठेवून देणार आहे. ज्या टायमाला मी येणार त्या टायमाला मी परत त्याला टाकेल. आणि आता पण मी तिथे ठेवली असती पण पाखरं खरंच खूप खराब करून ठेवतात आणि मग नंतर आहे ना ती निघत नाही किंवा आपल्याला पण ते जमत नाही, असं होऊन जाते. म्हणून आहे ना मी ते काढून घेतलं होतं. तर त्याच्यानंतर माझे कपडेसुद्धा राहिले होते भरपूर धुवायचे आणि जे मॅट मी धुत होते त्याच्यामध्ये मी इतकी ओली झाली ना तर म्हटलं चला लगेच इथं कपडे वगैरे पण चेंज केले आणि राहिलेले कपडेसुद्धा धुवून घेतले. आता वरतीच आहे तर म्हटलं चला सगळे कपडेसुद्धा टाकून देते. आता हे सगळे कपडे मला व्यवस्थित वाळू घालायचे होते किंवा जे काही मी वाळवणवरती वाळू घातलंय ना त्याच्याकडं पण लक्ष द्यायचं होतं. पाखरं सारखं येतात आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं जरी घाण केली ना तर आपल्याला फेकावंच लागते. त्याच्यापेक्षा तिथं बसलेलं बरं नाही का, म्हणून वरतीच होते. त्याच्यानंतर खाली आले, आता खालचं काम सुद्धा आवरायचं होतं. आता मला इथे बॅग पॅक करायची होती. आज किचनमधलं तर मी तुम्हाला जास्त काही दाखवणार नाहीये, पण वरचं जे काही काम आहे ते मला आवरून घ्यायचे होते. जेवढे मला कपडे गावी लागणार होते तेवढे मी काढून घेतले. राजवीरचे एका साईडला काढलेत आणि माझे सुद्धा काढून घेतले होते. आता एवढी मोठी बॅग आहे त्याच्यामध्ये मी माझ्या साड्या ऑलरेडी भरून ठेवल्या होत्या. आता फक्त राजवीरचे कपडे भरायचे होते. आता इतके कपडे कसं बसणार हा पण मला प्रश्न पडला होता आणि इतकी साड्या न्यायची पण मला काही गरज नव्हती. आईकडे मी माझ्या साड्या ठेवलेल्या असतात. पण कसं झालंय की थोडीशी तब्येतमध्ये ना मिसमॅच झालंय, तर ते कसं मला आता व्यवस्थित येणार नाही. मग आता लग्न पण आहे, उद्याचं लग्न आहे, मग त्याच्यामध्ये आपल्याला नवीन कपडे पाहिजे की नाही, म्हणून मी सगळे कपडे नेणार होते. त्याच्यामुळे माझ्याकडे जास्त माझी बॅग भरली आहे. नाहीतर तुम्ही नेहमी बघत असेल की मी एक साडी नेते सोबत किंवा पर्स नेते आणि बाकीचं काहीच नेत नसते. माझ्याकडे काही नसतं, बॅगी तर कधीच नसतात. पण ह्या वेळेस मी पूर्ण बॅग भरून नेत होते. मला ते कपडे येणार नाही मला माहिती होतं, म्हणून मी दुसरे घेतले आणि नवीन ब्लाऊज वगैरे शिवले होते. आता ह्या बॅगीमध्ये सगळे कपडे तर मला ठेवायचे होते. राजवीरचे तर थोडेच आहे, माझ्या लेकरूचे कपडे काही जास्त नाहीये आणि त्याला ना जास्त म्हणजे फॅन्सी कपडे किंवा दुसरे शर्ट वगैरे नाही आवडत. त्याला टी शर्ट आणि पॅन्टीच आवडतात. तो तसलेच कपडे घेतो नेहमी आणि त्याचे कपडे पण थोडेच होते, ते व्यवस्थित आता बॅगीत बसवायचे होते. साड्यानंच ही बॅग पूर्ण पॅक झाली होती. म्हटलं आता कसं करायचं, हे कपडे तरी कसे बसणार. अजून तर राजवीरचे पप्पाचे पण कपडे ठेवायचे होते 3 दिवसासाठी. ते पण आमच्यासोबत येत आहे. ते पण म्हणजे लग्न वगैरे आहे गावाकडे, तर ते तिथं थांबणार आहे. त्याच्यानंतर त्याला तिथं जायचं आहे ना तिथं ते जाणार आहे. तर आता ही बॅग तर मला भरायची होती, पण कसं भरायचं हा पण प्रश्न पडला होता. आणि ही एक साडी राहिली होती, म्हटलं आता ठेवायची तरी कुठे. आता इतके दिवस राहते तर मला साड्याच लागतात. तुम्हाला माहिती नाही मी गावाकडे मी साडीच घालते, ड्रेस कधीच वेअर करत नाही. मला असं वाटते की साडीमध्येच बरं वाटते गावाकडे, म्हणून सगळे कपडे मी इथं नेणार होते. पण आता ना ह्या बॅगीमध्ये बसत नव्हते, म्हणून अजून एक मला बॅग घ्यावा लागेल. आणि एवढे बॅगी जर राजूच्या पप्पानं बघितले ना ते खूप मला ओरडा देणार आहे. कसं आम्ही तिघं पण आता म्हणजे सारखंच झालंय, म्हणजे राजवीर पण मोठा झालाय ना तर व्यवस्थित आम्हाला बसता येत नाही गाडीवर एवढ्या बॅगी वगैरे घेऊन. तर त्याचं असं म्हणणं असतं की एकच बॅग घेत जा, पण माझं इतकं चालतंय ना की मला हे पण घ्यायचं ते पण घ्यायचं, हे पण माझ्या कामाचंच आहे, असंच माझं नेहमी चालत असतं.
पण मी ह्या वेळेस आहे ना खूप जास्त नेते कपडे. इतके कपडे मी कधीच नेले नव्हते, आता पहिल्यांदा नेते. बॅगची चेनसुद्धा माझी बसत नव्हती, कसं तरी ती पॅक करायचं होतं मला. आणि बघूया आता जर जास्तच वरडले तर मग अर्धे कपडे मला परत काढावा लागेल, नाही तर तेच इथं बॅग फेकून देतात की इतके कपडे घेऊ नको, मला काही ते जमत नाही, तू थोडेच कपडे घे आणि एकच बॅग घे, असं ते नेहमी म्हणतात मला. आणि मला तर असं वाटतं की सगळेच माणसं तसं म्हणत असेल, का तर द्यायला बॅगी वगैरे उचलावं लागते. आपण तर काय एक छोटंसं बॅग घेतले की पाठीमागच राहतो द्यायच्या, पण ते मला नको म्हणतात. नाहीतर द्यायला पण काही त्रास नाही माझ्या बॅगीचं, पण ते म्हणतात की तुझी बॅग तू उचल, पण एवढी मोठी बॅग घेऊन मला चालताच येत नाही, म्हणून त्याच्याकडे मी देत असते, म्हणून ते मला ओरडतात. कपडे वगैरे तर सगळे माझे इथं भरून झालेले होते, पण म्हटलं चला आता ज्वेलरी सुद्धा भरून घेते. आता हे पण आपल्याला लागतात गावाकडे गेल्यावर, आणि लग्न पण आहे, लग्नामध्ये मला काही काही वेगळं वेगळं घालायला लागणारच आहे ना, म्हणून मला सगळं काही न्यायचं होतं. आणि दरवेळेस मी काय करते, काही गोष्टी ना जे मला न्यायचे असतात ना ते माझे इथंच राहून जातात, आणि मग तिथं गेल्यावर असं वाटतं की अरे हे पण आणलं असतं तर, ते पण आणलं असतं तर. म्हणून आहे ना जे काही मला व्यवस्थित मेकअपचं लागत होतं ते व्यवस्थित मी सगळं काही ठेवून दिलं होतं. आणि मंगळसूत्र कोणते लागत होते मला तेही घेतले. त्याच्यानंतर आता म्हटलं चला सगळे बॅगी पॅक झाल्या होत्या, आता स्वतःचं पण आवरायचं होतं. आता तुम्ही माझे पहिल्यापासून ब्लॉग बघतात, मी कधीच पार्लरमध्ये जात नाही, किंवा मी गेले पण असते तर मी ब्लॉग शूट करतेच. कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टी असू द्या, कुठंही जाऊ द्या, सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते. मग पार्लरमध्ये गेले असते तर ते पण शेअर केलं असतं, पण मी कधीच पार्लरमध्ये जात नाही. एखाद्या वेळेस जाते, हा मागं मी हेअर कट केला होता तेव्हा मी गेले होते, त्याच्यानंतर कधीच जात नाही. आणि हे छोटे मोठे कामं मी माझे स्वतःचे करून घेत असते, किंवा मला आवडतंय. हे कसं म्हणजे आपण आपलं काम करून घेतोय ना तर किती चांगलं आहे ना, तेवढंच आपल्याला पण बरं वाटते की आपल्याला काहीतरी येतंय, आपण काहीतरी करू शकतो. मला तर तसंच वाटतंय की स्वतः आपण आपलं पण म्हणजे मेकअपचं सगळं काही करू शकतो. म्हणजे मेकअपचं मला काही येत नाही बरं का, तेवढं मी काही तुम्हाला सांगत नाही, मेकअपबद्दल एवढं काही माहिती नाही आपल्याला. जेवढं येतं तेवढं मी करत असते. पण ॲब्रो असले किंवा जे काही मला थोडंफार जेवढं लागतं ना तेवढं मी घरी करते. हे ॲब्रो वगैरे करणं मला पहिले काही जमत नव्हतं, पण मी यूट्यूबवरच नेहमी अशी ब्लॉग बघायची किंवा व्हिडिओ बघायची की कसं ॲब्रो करायची, स्वतःची कसं करायची. आणि हळूहळू करून जसं जसं ते दाखवत गेले ना तसं मी शिकले पण बरं का. मला भरपूर पैकी व्यवस्थित येते. मी ना कधी कधी ताईची पण करून देत असते, तिला जर एमर्जन्सीमध्ये कुठे जायचं असलं ना तेव्हा मी तिची करत असते, किंवा म्हणजे माझे कोणी पण रिलेटिव्ह असू द्या ना त्यांची करत असते. मला जमतं थोडंसं, पण जास्त नाही. आणि मला पार्लरचं कोर्स पण करायचं होतं, माझी खूप इच्छा होती, पण काही ना काही कारणामुळे ते दरवेळेस राहून जातं, आणि ह्या वेळेस तर जमणारच नव्हतं. म्हणून म्हटलं जाऊ दे आता बघूया, कधीतरी एखाद्या वेळेस करेलच मी. तर इथे छान माझी ॲब्रो करून झाली होती. आता ऑन कॅमेरा मी ॲब्रो नाही करू शकत, एवढं मी तुम्हाला सांगते. कसं मला ना एवढं अजून मला जमत नाही, कसं आपण डायरेक्ट कॅमेरा चालू करून ते ॲब्रो करतोय, आपलं लक्ष दुसऱ्याकडे गेलं तर मग सगळं झालं की पचकं, म्हणून मी तसलं करत नसते. असं निवांत बसूनच मी ॲब्रो करून घेत असते. तर झाली होती माझी करून, आणि खरंच खूप छान जमली मला. जास्त काही वाढली नव्हती म्हणून जास्त वेळ पण लागला नाही, आणि जास्त त्रास पण झाला नाही. आता उन्हाळा आहेत ना तर गरमीमध्ये ना खरंच खूप जास्त त्रास होतोय जेव्हा आपण ॲब्रो करतोय. मला तर खूप जास्त त्रास होतोय. माझी ऑइली स्किन आहे, ऑइली स्किन राहिली का त्याला खूप जास्त त्रास होतोय. थोडंसं जरी आपण काही लावलं ना तर ती जळते. आता स्क्रब करत होते मी तरी पण मला इतकं त्रास होत होता, खूपच जास्त. डोळ्याला लगेच माझे पाणी येते. खूप दिवस झाले होते काहीच केलं नव्हतं ना, तर मग माझा चेहरा खूप जास्त असं खराब झाला होता, म्हणजे वेगळंच दिसत होता. म्हटलं चला थोडंसं तरी काही करायला पाहिजे, आणि स्वतःकडे लक्ष देणं पण खूप गरजेचं आहे. नेहमी मी तुम्हाला सांगत होते, पण मीच 6 महिने झाले, 6-7 महिने तेव्हापासून अजिबात लक्ष देत नव्हते. पण आता बरेपैकी मला असं वाटतंय की थोडंसं तरी चांगलं राहायला पाहिजे, आपण खूपच वेगळंच झालोय. तर म्हणून मला लग्नाला पण जायचं होतं, आणि गावी पण जाते, म्हटलं थोडंसं तरी चेंज करायलाच पाहिजे ना. तर सगळं काही करून घेतलं. आता सगळं मी शूट केलं नव्हतं, मी भरपूर काही रेमेडी घरी वापरत असते, ते पण केले होते, तेही लावून घेतले. आणि त्याच्यानंतर राहिलेले आता हे कामं सुद्धा उरकून घ्यायचे होते. तर सकाळी मी डाळी वाळू घातल्या होत्या, म्हणजे सकाळचं घातलं तर संध्याकाळ 5 पर्यंत ते मग छान असे वाळून गेले होते. म्हटलं चला आता व्यवस्थित चाळून डब्यात भरून ठेवते. आणि ज्वारी पण होती तेही वाळू घातली होती, तीही व्यवस्थित चाळून ठेवून दिली. तर चला आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.